आस्तिकता हा विषय आपण कव्हर करू या व्हिडिओमध्ये. आ, हा विषय जेव्हा निघाला तेव्हा मी स्टंप झालेलो 1 मिनिटासाठी आणि मला एक माझा जुना हे आठवला, इश्यू आठवला. ते म्हणजे कित्येक फॅक्ट्स असतात किंवा कित्येक माझे ओपिनियन्स असतात. त्या फक्त एक फिलिंग असते माझ्या मनातली. अ, म्हणजे की आस्तिकता हा वर्ड ह्याच्या आधी बऱ्याचदा जेव्हा आलाय कॉन्व्हर्सेशन मध्ये किंवा माझ्या थॉट्स मध्ये, तर एक एक इमोशनल स्टेट मी रीच करतो की हा राईट, ह्याला मी आस्तिकता म्हणतो, असं होतं. आणि हा आस्तिकतेबद्दलच नाही, हा प्रॉब्लेम बऱ्याच गोष्टींबद्दल आहे माझा. जसं की चांगला सिस्टीम डिझाईन म्हणजे एक चांगला कोड काय म्हटलं तर मला ओके, मी ह्या इमोशनल स्टेटला रीच करतो हा कोड बघून. असंच मी करत आलोय ऍक्च्युली. आणि दॅट इज जस्ट वन एक्झाम्पल. आणि हा प्रॉब्लेम मला बऱ्याच ठिकाणी फेस झालाय, कारण नंतर तुम्हाला आर्टिक्युलेट करावं लागतात गोष्टी. अ, आणि आर्टिक्युलेट करायला तुम्हाला त्याला यू नीड टू कन्वर्ट की हा चांगला कोड आहे ही गोष्ट. म्हणजे ह्या कोड बघून मला एक चांगली फिलिंग येते. हे जरी मला माझ्यासाठी इनफ आहे, पण लेट्स से मला दुसरा कोणाला कन्व्हिन्स करायचं असेल किंवा दुसऱ्या कोणाला कन्व्हे करायचं असेल, तर मग मला ते पॉइंट्स मध्ये करावं लागतं की का मला ही फिलिंग येते या कोडकडे बघून. कारण हा व्यवस्थित लिहिलेला आहे, हा मॉड्युलर आहे. अम, आणि इन जनरल माझी आतापर्यंतची हीच मेथड होती, की अनलेस एखादी गोष्ट मला एक्झाम मध्ये विचारली जी मला एक्सप्लिसिटली लिहायची आहे, आणि त्याच्याकडून मार्क्स मिळणार आहेत, मोस्ट ऑफ द टाइम्स आय वुड जस्ट मूव ऑन विदाउट नोईंग व्हॉट आय मीन बाय व्हॉट सर्टन थिंग्स. आणि जेव्हा आस्तिकता काय हे प्रश्न आला तेव्हा पण मला तेच परत एकदा त्या ह्याच्यातून मी गेलो थॉट प्रोसेस थ्रू की डॅम, आय नेवर एक्सप्लिसिटली डिफाईन दॅट टर्म, बट आय न्यू की मी आस्तिक आहे आणि मला ती पर्टिक्युलर भावना येते. पण तो प्रश्न आला हे बरं झालं, सो दॅट नाव आय कॅन स्टार्ट डिफायनिंग माझी आस्तिकता. तर आस्तिकतेला बरेच फॅसेट्स आहेत माझ्या माइंडमध्ये. तर मी सुरुवात करणार आहे एकदम कोर फॅसेट्स पासून, आणि त्याच्यानंतर आपण त्याचे छोटे शेड्स बघूया. तर पहिली तर बिगेस्ट ऍस्पेक्ट ऑफ बिंग आस्तिक इज, सॅम हॅरिस जसं म्हणाला की नोईंग दॅट देर इज अ देअर देअर. म्हणजे हे त्याला कधी झालं, जेव्हा त्यांनी तो काय म्हणाला की सॅम हॅरिस की बिगेस्ट डिफरन्स काय आहे मेडिटेशन मध्ये आणि सायकेडेलिक्स मध्ये, की मेडिटेशन मध्ये तुम्हाला प्रत्येकालाच काही अनुभव येतील असं नाहीये. आणि मेडिटेशनचा बराच प्रवास तुम्हाला ह्या होप्स मध्ये करावा लागतो की काहीतरी तुम्हाला मिळणार आहे पुढे, जे तुम्हाला माहिती पण नसतं काय आहे, ना कोणी तुम्हाला एक्सप्लेन करू शकतं. पण एखाद्याने सायकेडेलिक्स घेतले गुड इनफ डोस मध्ये, तर त्याला शंका उरत नाही ऍट द एंड ऑफ द एक्सपिरियन्स की काहीतरी बियॉन्ड व्हॉट आय थॉट रियालिटी पण आहे. ठीक आहे. सो पहिली गोष्ट तर जो मानतो की देर इज अ देअर देअर, आणि मग काय होतं, वन्स यू नो की देर इज अ रेल्म बियॉन्ड व्हॉट यू करंटली परसीव्ह और एक्सपिरियन्स, और तुमच्या मायाच्या जंजालमध्ये तुमच्या माइंड एका सायकलमध्ये अडकलेलं असतं, राईट. आणि ते सवयीप्रमाणे अडकलेलं असतं, कन्व्हिनियन्स प्रमाणे अडकलेलं असतं. तर तुमच्या त्या सायकल मधून बाहेर काढायला, झटका द्यायला तुम्हाला काहीतरी मिळतं, सायकॅडेलिक लेट्स से, किंवा मग तुम्हाला अनुभव येऊ शकतो सद्गुरूंसारखा किंवा ओशो सारखा. तर knowing that there is a there somebody who knows that there is a there beyond your normal state, normal cycles to be achieved, um, तो तिथे आस्तिक बनलाय असं मी म्हणेल. कारण त्यांनी मान्य केलंय की काहीतरी आहे बियॉन्ड नॉर्मल एक्सपिरियन्सेस. आणि मग तू परस्यू करशील न करशील, दॅट्स अ डिफरंट स्टोरी. बट
म्हणजे त्याच्यात पण एक आश्चर्याचा किंवा एका वंडरचा एक फिलिंग येते आणि काहीतरी अचीव करण्यासारखं आहे हे जो मानतो तो आस्तिक बनतो. आणि हाऊ डज इट अफेक्ट अ पर्सन जर म्हणाल आपण तर इट्स नॉट जस्ट अबाउट सायकॅडेलिक्स और सायकॅडेलिक एक्सपिरियन्स. बिगेस्ट एक्झाम्पल जे आपण डिस्कस करू शकतो विच डिफरन्शिएट्स अ पर्सन हू इज आस्तिक ऑर नॉट इस मी ओशो म्हणेल. कारण ओशो कसा होता तो कुठलाही धर्मग्रंथ घेऊ शकायचा आणि त्याच्यावर तो बोलू शकायचा. आणि असं तुम्ही म्हणजे तुम्ही प्रिटेंड नाही करू शकत हे तुमचं काय म्हणतात त्याला तुमचा इंटरेस्ट एखादा धर्मग्रंथात वगैरे इतके दिवस प्रिटेंड नाही करू शकत तुम्ही. हेच माणूस एखादा करू शकतो हे काम ज्यांनी फर्स्ट ऑफ ऑल ज्याला माहिती आहे काहीतरी आहे आणि दुसरी गोष्ट त्यांनी स्वतः पण अनुभवलंय. आणि एकदा तुम्ही अनुभवलं तर तुम्ही दुसऱ्याचा पण एक्सपिरियन्सशी कोरिलेट करू शकता आणि कोरिलेट करू शकता आणि मग तुम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व होऊ शकता. जसं आता ह्याचा एक एक एक्झाम्पल येईल की आम्ही 10th सुट्टीमध्ये पहिली आमची ओव्हरनाईट ट्रिपला गेलेलो. आणि 10th सुट्टी होती ठीक आहे. त्यामुळे आमचे सगळ्यांचे वय एकदम लहान होते आणि आमच्याबरोबर एक जण होता माझ्या मित्राचा मित्र. त्याचा ब्रेकअप झाला होता. तर त्याचा म्हणजे त्यांची शाळा जरा आमच्यापेक्षा बेटर असेल व्हॉट एव्हर. म्हणजे त्यांच्या शाळांमध्ये असे रिलेशनशिप्स वगैरे असायचे आणि ब्रेकअप्स असायचे. बट त्यांनी ती अख्खी ट्रिप सॅडनेस मध्ये घालवलेली कारण त्याचा ब्रेकअप झाला होता. हे मी आणि माझे जे फ्रेंड्स होते त्यांनी कधी एक्सपिरियन्सच नव्हता केला फर्स्ट ऑफ ऑल काय असतं रिलेशनशिप असणं मग ब्रेकअप काय असतं. तर आम्ही त्याला एकदम वेडा समजत होतो लल्लू समजत होतो की हे काय ब्रेकअप झाला तर काय फरक पडतो ना म्हणजे तू फ्री आहेस आता आईश कर म्हणजे मजा करीच म्हणजे वाय डज इट मॅटर. झालंय तर झालंय कारण आम्ही फक्त मूवीज मध्ये बघितलेला कन्सेप्ट होती. सो वाय आर यू सो इन्वॉल्ड और वाय आर यू फिलिंग बॅड. तर हे कधी अनुभवलं नव्हतं तर ऑब्विसली वी डिडंट केअर अबाउट हिज फिलिंग्स और वॉट एव्हर. सो त्याचा रिलेशन व्हिडिओशी असा आहे की हा ओशो सारखा गुरु आहे ज्यांनी एक्सपिरियन्स केलंय एक बियॉन्ड रियालिटी. आणि नाव दॅट ही हॅज डन इट ही कॅन सी इट इन अदर्स एक्सपिरियन्सेस आणि ही कॅन रिलेट टू इट. आता त्याहून जाऊन आपल्या लेवलवर जर यायचं झालं आणि एकदम डे टू डे लाईफ मध्ये हाऊ इज आस्तिक डिफरंट फ्रॉम नास्तिक हे जर विचार केला तर तुझ्या जी स्टोरी तू सांगितलीस मी रिपीट करतोय स्टोरी म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये पण ती येईल. ती म्हणजे गौतम बुद्धांनी जेव्हा संन्यास घेतला तेव्हाची ती स्टोरी आहे की कसे त्याला त्याची बायको थांबवत होती आई थांबवत होती आणि पण गौतम बुद्धांना थांबायचं नव्हतं जायचं होतं हे करून अं, सोडून सगळं कारण त्यांना संन्यास घ्यायचा होता वॉट एव्हर ही वॉन्टेड टू परस्यू समथिंग एल्स ठीक आहे. तर ह्या गोष्टीकडे बघण्याचे दृष्टिकोन दोन असू शकतात आणि दॅट इज माय डेफिनेशन ऑफ आस्तिक अँड नास्तिक ठीक आहे. आता एखादा अ, एकदम लॉजिकल भौतिक जगातला असेल किंवा कोणी पण असेल काही पण त्याचा माइंडसेट असेल कुठली गोष्ट डिस्कार्ड करणं फार सोपं आहे. जसं की मी म्हणू शकतो की जसं की गौतम बुद्धांना जर संन्यास घ्यायचा होता आणि ते खरं हार्डकोर संन्यासी असतील तर ते संसारात राहून पण संन्यास घेऊ शकत होते आणि हे केलं ते चुकीचं केलं आणि ही स्टुपिडिटी होती म्हणजे ही गौतम बुद्धांची चूक होती आणि हे काय आहे म्हणजे एखाद्या सुखी संसाराला एका मुलाला सोडून जाणे स्टुपिडिटी आहे. आणि ही स्टोरी तिथेच डिस्कार्ड करू शकतो मी आणि नॉट जस्ट दिस स्टोरी मी त्या पर्सनॅलिटीला पण डिस्कार्ड करू शकतो गौतम बुद्धांना आणि म्हणू शकतो की स्वार्थी माणूस आहे वगैरे वगैरे ठीक आहे. तर डिस्कार्ड करण्याची प्रवृत्ती अ, त्याला मी नास्तिकता म्हणतो. आणि इफ आय लुक बियॉन्ड इट आणि मी म्हणेल की ओके आयदर आय एम नॉट ट्राइंग टू जस्टिफाय टू माय सेल्फ म्हणजे असं आस्तिकतामध्ये असा खोटेपणा नाही किंवा स्टुपिडिटी नाहीये की
काय म्हणतात त्याला, म्हणजे त्या स्टुपिडिटीला मी आस्तिकता म्हणत नाही की अ, वाहून जायचं कुठल्याही पर्सनॅलिटी कल्टमध्ये, बट इन्व्हेस्टिगेट करायचं की का केलं असेल गौतम बुद्धांनी असं, किंवा म्हणजे व्हॉट इफ ही वॉज, जसं की एक जस्टिफिकेशन मी काढलं की व्हॉट इफ ही इन हिज माइंड ही हॅड ऑलरेडी लेफ्ट देम, आणि फक्त फिजिकल बॉडी फक्त त्यांच्या बरोबर होती. ठीक आहे. मग अशा सिच्युएशन मध्ये जर गौतम बुद्धांची माइंड ऑलरेडी संसारातून बाहेर आलेलं आहे, तर फिजिकली संसारात राहणं वॉज अ मिस्टेक अँड ही शुड मूव ऑन अँड द वर्ल्ड विल ऍडजस्ट इट सेल्फ. हे एक जस्टिफिकेशन मी स्वतःसाठी काढलंय. पण मी असं नाही म्हणत की प्रत्येकाने असं जस्टिफाय केलं पाहिजे गौतम बुद्धांची स्टोरी किंवा कुठली पण स्टोरी, बट द एबिलिटी टू इन्व्हेस्टिगेट फर्दर की ह्या स्टोरीमध्ये काहीतरी असू शकतं, की गौतम बुद्धांना नंतर साक्षात्कार झाला, त्यामध्ये काहीतरी असा एक्सपिरियन्स आहे, व्हॅल्युएबल गोष्ट आहे जी अ, अ, मी ऐकली पाहिजे, जी जी माझ्या लाईफची व्हॅल्यू ऍक्च्युली वाढवेल. अ, आणि एक्सप्लोर करणं समथिंग दॅट आय वुड से इज आस्तिकता. कारण जगात डिस्कार्ड करणं खूप सोपं आहे. प्रत्येक गोष्ट डिस्कार्ड करू शकता तुम्ही, आणि तुम्हाला मग तुम्ही तुमच्या नैराश्यात किंवा तुमच्या छोट्याशा जगात कम्फर्टेबलली पण जगू शकता. लाईफ एन्जॉय करणं किंवा एक्सप्लोर करणं ह्याच्यामध्ये मेहनत लागते आणि तुम्हाला रिवॉर्ड पण मिळतो. बट सिमिलर एखादा माणूस असू शकतो ज्याला एक्सप्लोर म्हणजे नाहीच करायचंय जग एक्सप्लोर, त्याच्या रूम मध्येच राहायचंय आणि कम्फर्ट मध्ये जगायचंय, त्याला तो आनंद पण ही डझंट केअर अबाउट दॅट आनंद, असं ज्याची लाईफ असते की डिस्कार्डच केलंय मी. म्हणजे हा धर्म म्हणजे तू फक्त स्टुपिडिटी आहे आणि तू फक्त कस्टम्स पाळतो. धर्म पाळणं म्हणजे हे मूर्ख लोक आहेत. त्यांना फक्त म्हणजे त्यांना साधा कॉमन सेन्स नाहीये, त्यांना सायन्सचं कळत नाही आणि सायन्स एवढं पुढं गेलंय. डिस्कार्ड करण्याची प्रवृत्ती मी म्हणेल नास्तिकता आहे, आणि एक्सप्लोर करण्याची प्रवृत्ती मी म्हणेल आस्तिकता आहे. आणि स्पेसिफिकली हे मॅटर करतं, ऑब्व्हियसली स्पिरिच्युअलिटीमध्ये हे जास्त मॅटर करतं, कारण स्पिरिच्युअलिटीमध्ये तुम्हाला माहिती पण नाहीये पुढे काय आहे. सो त्याच्यामध्ये जर एक्सप्लोर एखादा करू शकतो तर तो आस्तिक आहे. सो हे तर म्हणजे बिगेस्ट डेफिनेशन मी म्हणेल. अ, अ, कारण हे पण लाईफची एक काय म्हणतात त्याला, एक कॉन्ट्राडिक्शन आहे, की तुम्ही एखादा माणूस हाईकला जातो, तुम्ही फिरायला गेलाय, तर एखादा माणूस हाईक करून पण आनंद मिळवू शकतोय, आणि तेच घरी आराम करून पण एखादा माणूस आनंद मिळवू शकतो, म्हणजे कम्फर्ट मिळवू शकतो आणि तेच तेच बघू शकतो. आता कोणाची लाईफ एनरिच झाली, कोणाची नाही झाली, हे मी म्हणेल परत अगेन इट फॉल्स बॅक टू युअर कोर व्हॅल्यूज अँड बिलीव्स, आणि जगात ऍब्सोल्यूट ट्रूथ आहे की नाहीये, म्हणजे कॉम्प्लिकेटेड डिस्कशन मध्ये जातो, ज्याच्यात जाऊ शकतो आपण. पण फॉर द टॉपिक ऑफ फॉर फॉर द सेक ऑफ दिस व्हिडिओ अँड फॉर द सेक ऑफ डिस्कशन अराउंड ओनली धिस टॉपिक, की आस्तिकता काय, अं, ते म्हणजे जो ज्या माणसाने एक्सप्लोर करायला तयार आहे. मग ह्याच्यामध्ये स्टुपिडिटी पण नाही आहेत आणि भोंदूपणा पण नाही आहेत. ना तू कुठला गुरु फॉलो केलाच पाहिजे किंवा तू फक्त मंत्र जाप केला पाहिजे. बट अकॉर्डिंग टू युअर इंटेलिजन्स, विदाउट अक्कल गहाण न ठेवता तू जर करू शकतोस एक्सप्लोर, आणि मिळवायचंय तुला एक्सप्लोरेशन थ्रू जे मिळवणारचा आनंद आहे, तो आस्तिकता आहे. आणि डिस्कार्ड करून स्वतःच्या कम्फर्ट झोन मध्येच राहणं, आणि तिथे एक जो कम्फर्ट मिळतो, अ, एक स्टॅबिलिटी आहे, एक नोननेसचा फॅक्टर आहे तुझ्या कम्फर्ट झोन मध्ये, त्याला मी नास्तिकता म्हणतो. अ, हा कोर बिलीफ आहे, आणि हे प्युअरली हे स्पिरिच्युअलिटी मध्ये हे जास्त उठून दिसतं ही गोष्ट. कारण अ, बाकीच्या बाबतीत आपल्याला गोष्ट, आता मी म्हणालेलो की मला मायनर पॉइंट सांगायचे आहेत आस्तिकतेचे, ते मी अ, हे म्हणेल की जसं मी ट्रिप आणि वेकेशन्स आणि एक्सप्लोर करून आनंद मिळवण्याबद्दल काढला, तो एक आस्तिकतेचा भाग मी म्हणतो. की एखाद्याने
आता ते पण नशिबाचा भाग आहे की तुम्ही आस्तिक आहात की नाही आहात. जसं की जर एखाद्याने एक्सपिरियन्स केलाय बियॉन्ड रियालिटी, तर त्याचं नशीब चांगलं आहे आणि नाव ही बिकम्स आस्तिक बिकॉज ही नोज त्याला एक्सप्लोर करण्याचा आनंद. सेम गोज विथ वेकेशन्स. तुम्ही एखाद्या वेकेशनला जाऊन तुम्हाला खरंच आनंद मिळाला असेल आणि तुम्हाला एकदम वंडरची फिलिंग आली असेल, तर यू विल बी ओपन टू गोइंग टू अदर न्यू प्लेस अँड एक्सप्लोरिंग अदर थिंग्स अँड एक्सप्लोरिंग पॅशन्स. आणि मग मी त्या बाबतीतली आस्तिकता म्हणतो की कुठली गोष्ट अनएक्सप्लोर्ड आहे ती एक्सप्लोर करायची तुमची तयारी आणि त्याच्यामधून तुम्हाला मिळणारा आनंद आहे त्याच्याबद्दलची तुमची पॉझिटिव्हिटी. तसंच एखाद्यानी चांगलं बुक असं कधी वाचलं नसेल किंवा इफ यू मेनी टाइम्स वी स्टंबल अपॉन थिंग्स, जसं की एखादा चांगला शेर किंवा शायरी ऐकली आणि मग म्हणजे कसं की क्लिशेस ऐकलेत आतापर्यंत लेट्स एखाद्याने शायरीमध्ये आणि हा उगीचच इमोशनल बनतात आणि म्हणजे लो लेवलची जी शायरी असते तीच एखाद्याच्या नशिबात असू शकते, राईट? आणि एखाद्यानी स्टंबल्ड अपॉन असं वाक्य की जे त्याचा माइंड ब्लोईंग म्हणजे माइंडच ब्लो करता. अम, अ, तर मग तो माणूस पॉझिटिव्ह बनतो, रसिक बनतो अ, शायरीबद्दल. अ, आणि त्याच्यामध्ये पण एक एक्सप्लोरेशन, जसं की अजून एक एक्झाम्पल म्हणजे गाण्यांबद्दल मी म्हणेल की मी स्पॅनिश सॉंग चुकून ऐकली. ते पण कसं ऐकलं, मी स्पॅनिश सॉन्ग ऐकलं कारण मी टिकटॉक बघत होतो आणि त्याच्यामध्ये काही स्पॅनिश मुली होत्या ज्या त्यांच्या गाण्यांवर त्या काहीतरी करत होत्या डान्स. सो तसं आय स्टंबल्ड अपॉन दॅट. आणि मग नंतर मला कळालं की अरे, जबरदस्त स्पॅनिश सॉंग्स आहेत ह्या जगात. आणि मग मी स्पॅनिश सॉंग्स मध्ये तर असं आहे की तुम्ही फक्त बिलियन व्ह्यूज पेक्षा जास्तचे व्ह्यूज असलेले व्हिडिओज बघितले तर तुम्हाला एकदम जेम्स मिळतील त्यांचे, कारण वी डोंट हॅव टू एक्सप्लोर स्मॉलर लेस पॉप्युलर सॉंग्स. सो मग मी म्हणेल त्या बाबतीत एक्सप्लोरर झालो मी आणि एक्सप्लोरेशनचा आनंद मिळवला. राईट और रॉंग नाहीये, नशिबाचाच खेळ आहे सगळा. बट आहे आता मी त्या बाबतीत मी स्वतःला आस्तिक म्हणतो की मला मी ओपन आहे एक्सप्लोर करायला जगात की अ, असे चांगले सॉंग्स पण येऊ शकतात आणि चांगलं सॉन्ग मला जर मिळालं तर माझी लाईफ चांगली होणार आहे आणि असं होऊ पण शकतं. आणि म्हणजे ह्याच्यात पॉझिटिव्ह ऍटिट्यूडचा प्रिटेंड करण्यासारखं काय नाही, कारण प्रिटेंड पण करू शकतात त्याच्यामध्ये. हा एक मोठा इश्यू आहे की तुम्हाला ऑनेस्ट राहायचं आहे, म्हणजे तुमची सुरुवात झाली पाहिजे. जर नास्तिकतेकडून आस्तिकतेकडे गेला तर अजूनच उत्तम आहे. कारण ऍट वन टाइम वन पॉइंट यू हॅव एक्सपिरियन्स द अदर साइड ऑल्सो, आणि शिवाय तुम्ही सीक केलंय किंवा तुमचा एक्सपिरियन्स थ्रू तुम्ही जर आस्तिक झाला असाल तर तो त्याच्यात ऑनेस्टी आहे. आ, असं मी म्हणेल, कारण फेक मोटिवेशन आणि हे त्याच्यामध्ये मी बिलीव्ह नाही करत. आणि फेकनेस नसावा म्हणूनच इवन ओशोनी जे सिरीज सुरू केलेली सुरुवातीला, जिच्याने खळबळ माजलेली अख्ख्या इंडियात, ती म्हणजे संभोग ते समाधीपर्यंत त्याच्यामुळेच होतं. कारण संभोग ही असा एक्सपिरियन्स आहे जो सगळ्यांनी अनुभवलेला असतो, जे ऐकलेलं आहे ज्यांनी त्यांचं जे प्रवचन. सो म्हणजे संभोग ते समाधीपर्यंत जाणं म्हणजे एक फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला आनंदाची काय हे आहे एक्सपिरियन्स तो केलाय आणि तोच तुम्हाला समाधीपासून पण मिळणार आहे असं त्याचं म्हणणं असेल. आणि शिवाय बाकीच्या पण स्टोरी आहे ओशोची जी मला बऱ्याचदा सांगायला आवडते. मे बी आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी कव्हर केली असेल की एक एक स्टुडंट आलेला एका गुरुकडे आणि तो म्हणाला मला समाधी हवी गुरुला. तो म्हणाला मी इतका प्युअर ठेवला आणि मी इतका वेडा आहे समाधीसाठी की माझं तेच एक लक्ष आहे. मी काही केलं नाही आतापर्यंत, मी एकदम सभ्यासारखा वागलोय, मी फक्त धर्मग्रंथ वाचले, मी कोणाच्या प्रेमात नाही पडलोय, मी काही नशा नाही केलाय. एवढा मी एकनिष्ठ आहे. माझं कुठेही लक्ष इकडे तिकडे नाही गेलं आणि समाधी हवी आहे मला. आता तर मला द्या ते काय म्हणतात त्याला, साक्षात्कार झाला पाहिजे मला. आणि ऑब्व्हियसली नाव यू नो वेअर द स्टोरी इज गोइंग, की त्याचा गुरु म्हणाला, "अरे तू प्रेम पण नाही केलंयस.
तू नशा पण नाही केलायस, मग तू समाधीकडे जाऊच शकत नाही. कारण ज्यांनी एक छोट्या लेव्हलवर ते अनुभवलं नाहीये, तो मोठ्या लेव्हलवर काय अनुभवणार आहे? सो आय थिंक तसं आय गेस रिलेटेड असणार आहे, म्हणजे धार्मिक आस्तिकता फ्रॉम रसिकपणा. कारण रसिकपणा सुरुवातीला मी डिफाईन केलं तेव्हा मला रसिकता आणि पॉझिटिव्हिटी हे आस्तिकता वाटलेलं. पण इव्हेंच्युअली इट ऑल लीड्स टू स्पिरिच्युअलिटी. आणि सो हां, तर त्याच्यामध्ये पण मला असं म्हणायचं होतं, की आधी, की एखाद्या बऱ्याचदा आपण धर्म असा बघतो लहानपणीपासून, की कर्तव्य म्हणून करतो, की अरे आपण इथं गेलो आणि इथं मंदिर, इथं जाऊन पाया पडून आलं पाहिजे हां. किंवा धर्मग्रंथ आहे वगैरे तर त्याला रिस्पेक्ट केला पाहिजे, पाया पडलं पाहिजे वगैरे असं म्हणजे कर्तव्य म्हणून धर्म केला जातो. बट धर्मामध्ये पण सेलिब्रेशनचा पार्ट कधी काळी होता ही, आणि तेच म्हणून म्हणजे ओशोने इतक्या व्हरायटी ऑफ गुरूंचे हे केलेत, वाचलेत धर्मग्रंथ आणि ते एक्सप्लेन केले. जसं गीता आहे, गुरुना अ, गुरु नानक बद्दल बोललाय, मीरा, जॅपनीज. बट but the thing is the core of the religion was celebration actually. हे आपण विसरूनच गेलोय, कारण हे सोपं नाहीये समजायला. कारण ते सेलिब्रेशन तुम्हाला इझिली नाही मिळत. आणि ज्या फॉर्म मध्ये धर्म आहे तो दिला जातो त्याच्यामधून तो सेलिब्रेशन मिळत नाहीच, स्पेशली स्पिरिच्युअल सेलिब्रेशन. त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःच एक्सप्लोर करावं लागतं, किंवा आता तरी ओपन आहेत लोक, जास्त इन्फॉर्मेशन बाहेर अवेलेबल आहे. पूर्वीच्या काळी तर लहान मुलांना फक्त जे घरात कस्टम्स अँड ट्रेडिशन्स असायचे, जे की एक बंधनच वाटतं, दॅट वॉज रिलिजन. परत मंदिरात जाऊन पाया पडून येणं आणि ते गर्दी असणं, आणि सो इट वॉज ऑल एनिथिंग रिलेटेड टू रिलिजन वॉज लाईक मोर ऑफ अ चोर, कर्तव्य आणि त्रास होता. बट तसं नसून धर्मामध्ये पण सेलिब्रेशन आहे. आणि इनफॅक्ट म्हणजे जसं तुम्ही क्लब म्हणता, एखादा क्लब आहे जिथे म्युझिक आहे आणि फुल दारू बिरू पितायत, तशा टाईपचं लोकेशन कधी काळी प्रत्येक धर्माची सुरुवात तशी झाली असेल आणि त्या लेवलचं सेलिब्रेशन चालू आहे मंदिरामध्ये. अम, हे तुम्हाला अशी तुमची काय म्हणतात त्याला, ह्याबद्दल तुम्ही ओपन असणं इज आस्तिकता असं मी म्हणेल. आणि आश्चर्य वाटणं आणि कॉन्स्पिरसी थिअरीज बद्दल पण म्हणाला, तर अगेन त्याच्यामध्ये पण मी आस्तिकता आणि सेन्स ऑफ वंडर म्हणतो. पण ह्याचा अर्थ असा नाही की मी माझा म्हणजे लॉजिक बाजूलाच ठेवलंय. बट आणि जगात आश्चर्य वाटण्यासारख्या गोष्टी कमीच आहेत ऑब्व्हियसली, कारण एखादी गोष्ट जर कॉमन नॉलेज असेल तर ती तुम्हाला आश्चर्य नाही देणार आहे. द रिझन ती गोष्ट तुम्हाला आश्चर्य देते की तुम्हाला आत्ता पण एक प्रकारे वाटत होतं, आणि अचानक नाव यू हॅव रिअलाइज की ती गोष्ट तशी नाहीये. तर आश्चर्यकारक गोष्ट सापडणं तुम्हाला, जसं की पिरॅमिड्स आहेत आणि हे अवघडच आहे. ना मी असं म्हणतोय की ज्या गोष्टी ऑब्व्हियसली खोट्या आहेत त्या तुम्हाला खऱ्या वाटल्या पाहिजे आणि कॉन्स्पिरसी थिअरी सगळ्या. बट आर यू ओपन की टुमॉरो, if you come across a fact which is not a well-known fact, are you open to accepting that? That's what I would say uh, should be डोळस आस्तिकता आहे ती. म्हणजे अंध आस्तिकता नाही की ओ काही कशावरही विश्वास ठेवाल तुम्ही, फ्लॅट अर्थवर पण विश्वास ठेवाल. पण डोळे ओपन ठेवून, यू बिंग ओपन टू अ पॉसिबिलिटी, म्हणजे उद्याचं खरंच एखादं तुमच्या समोर आश्चर्य आलं तर त्याच्यासाठी तुम्ही तयार आहात का? अ, त्याला मी म्हणेल डोळस आस्तिकता आहे ती, असं अंध हे नाहीये. आणि मग त्याबद्दल आता शेवट इंटरेस्टिंग पासून मी बोरिंग कडे घेऊन चाललोय व्हिडिओ, जो की नाही केला पाहिजे आयडियली. पण सगळे टॉपिक्स कव्हर केलेले बेटर आहेत. अ, आता एक टॉपिक जो आता बोर्डम कडे मी चाललोय, फ्रॉम एक्साइटिंग टू बोर्डम. तो म्हणजे लॉजिकल थॉट्स आणि अ, जे बुलशिट पॉइंट आउट करणं गुरूंपासूनच, दॅट पार्ट आय अग्री. म्हणजे जसं की 12 गोष्टी सांगितल्या एखाद्या गुरूंनी, 4 चांगल्या होत्या आणि 8 बुलशिट होत्या, तर त्या 8 बुलशिट
पॉइंट आउट केल्याच पाहिजे. इन अ पब्लिक सेटिंग आय वुड ऑल्सो ऍग्री. म्हणजे जर सगळे माझ्या आजूबाजूचे भोंदूच बनलेत, तर माझंही कर्तव्य मी म्हणेल की हे भोंदूपणा ओपन करणं. त्याच्यात मी आस्तिकता नाही म्हणत की बुलशिट लोकांना सांगितलं पाहिजे किंवा अ, मला असं वाटतं की जगात बुलशिट न करता पण तुम्ही हे करू शकता, सेलिब्रेशन आणू शकता आणि धार्मिक बनू शकता. पण ऑब्व्हियसली जे भोंदूपणा दिसतो, रिलिजियस झीलट्स जे आहेत इंडियामध्ये, ते जर मला दिसले तर मी पण त्यांच्यासमोर जावेद अख्तरच बनेल आणि पॉइंट आउट करेल की हे कसं चुकीचं आहे सगळं काही. मे बी त्याचं मे बी दॅट इज हिज पब्लिक पर्सोना विच ही इज पॉइंटिंग आउट द इश्यूज विथ अदर्स. मे बी तो ज्या स्वतःच्या घरी बसायचा पूर्वी आणि अख्खी अख्खी बॉटल स्कॉचची प्यायचा, अ, ते त्या काळात मे बी ही वॉज ऑल्सो wondering about deeper truths about the world, which may not be scientific, but gave him some kind of other uh, didn't it's like pleasure नाही म्हणता येणार कारण तुम्ही pleasure साठी एखादी गोष्ट एक्सप्लोर नाही करत, बट ही प्रॉब्ली ही वॉज इमर्स्ड इन स्पिरिच्युअल थॉट्स. ही इज स्टील, जावेद अख्तर पण स्वतःच्या घरी जेव्हा प्रेमाच्या गोष्टी लिहित असेल आणि सुफी साहित्य वाचत असेल, तर तो पण वंडर करत असेल डीपर ट्रुथ्स बद्दल बियॉन्ड सायन्स. बट पब्लिक पर्सोना ऑब्व्हियसली मी पण भोंदूपणा घालवण्याबद्दलच म्हणेल, त्याच्यामध्ये मी काही आस्तिकता नाही मानत. वेगवेगळे रोल्स तुम्हाला प्ले करावे लागतात जगात. अ, जरी तुम्ही डीपर ट्रुथ्स करत असाल तरी जर लोक चुकीच्या डिरेक्शननी चालले तर ते थांबवणं पण तुमचं कर्तव्य आहेच आहे. तर ती डोळस आस्तिकता मी म्हणेल. आणि त्याच्यामध्ये म्हणजे एखाद्याचा धर्म, जसं की एखाद्याचा धर्म खून करायला लावू शकतो आणि तोच धर्म त्याला प्रेमाबद्दलही शिकवू शकतो. हा, ओके. ह्यामध्ये मला एक थर्ड, म्हणजे एकदमच आता बोरिंग ऍस्पेक्ट कडे चाललोय मी, की म्हणजे जे ऑब्वियस चुका आहेत, म्हणजे नास्तिकतेमध्ये जर एखाद्या धर्माला बघून म्हणतो की अरे सगळ्या धर्मांनी प्रेमच शिकवलंय, सगळ्या धर्मांनी एकताच शिकवली आहे, समता शिकवली आहे आणि असे जे फक्त तेवढाच आस्पेक्ट धर्मामधून जर एखादा काढत असेल, तर त्याला मी नास्तिक म्हणेल. कारण तुम्ही डेप्थ मध्ये नाही गेलाय. कारण म्हणजे कॉन्स्टिट्यूशन किंवा रूल किंवा न्यायालय नाहीये धर्म. धर्म इज बियॉन्ड दॅट. डीपर सायकोलॉजिकल ट्रुथ्स आणि एक्सप्लोर करण्याला मी धर्म म्हणेल. पण जसं की सगळे जगातले धर्म एकच आहेत आणि सगळं सेम आहे असं नाही म्हणणार मी. तेवढ्या सिंपल गोष्टीत जो अडकतो आणि तेवढंच तो धर्मातून घेतो, त्याला मी नास्तिक म्हणेल. पण माझे असं थिंकिंग आहे की जे जावेद अख्तर पण म्हणतो, ही नोज सुफिझम ऑल्सो अँड ही हॅज, तो पण त्याच्यात धुंद झाला असेल सुफी साहित्यामध्ये. पण ऑब्व्हियसली जेव्हा तुम्हाला आजूबाजूला भोंदू दिसतात तर त्यांचं ते थांबवणं त्याचा धर्म आहे, जे तो फॉलो करतोय. अम, तर होपफुली माझे थॉट्स मी कव्हर केलेत ह्या व्हिडिओमध्ये आस्तिकतेच्या अराउंड. आणि नाही तर आपण अजून कन्व्हर्सेशन कंटिन्यू करू शकतोच. अम, आणि मी शेवटचे 1-2 मिनिट बॉलिंग करण्यामध्ये घालवणार आहे. पण ऑब्व्हियसली मला असं नाही, म्हणजे मला पुढचा विषय सुचवायची गरज पडेल असं नाहीये. पण एक ओपन एंडेड टॉपिक माझ्या मनात आहे, जो इव्हेंच्युअली आपण कधीतरी घेऊ शकतो, कव्हर करू शकतो, किंवा जर तुला काही टॉपिक नाही मिळाले तुम्हाला कोणालाच, तर हा टॉपिक एक्सप्लोअर करण्यासारखा असं मला वाटतं. तो टॉपिक आहे भोळेपणा. ठीक आहे. म्हणजे इनोसन्स. जसं मी खूप वर्ष बोर्डम काय असतं ह्याच्यावर मी विचार करायचो. जसं आय डिड नॉट फाइंड अ गुड डेफिनेशन ऑफ बोर्डम, नाव आय नो. पण भोळेपणा किंवा इनोसन्स ह्या गोष्टीचं डेफिनेशन मला अजून एवढं नीट मिळालं नाही. कारण एखादा, म्हणजे एखादा इंटेलिजंट तुमचा कलिग पण असू शकतो, जो की
म्हणजे लहान मुलं तर इनोसंट असतात कारण त्यांना काहीच माहिती नसतं. पण वी हॅव सीन, सगळ्यांनीच अनुभव केले, टॅलेंटेड लोक पण भोळे आहेत असं वाटतं कधीतरी आपल्याला. म्हणजे तो वेडा नसतो पण तो भोळा आहे किंवा इनोसंट आहे असं म्हणतो आपण. पण ती फिलिंग काय आहे, हे मला अजून एक्सप्लोअर करायचंय, दिस थिंग ऑफ इनोसन्स. कारण सगळ्यामध्ये दिसतं आपल्याला, असं नाही की फक्त लहान मुलांना. मोठे मोठे वयस्कर लोक असतात ते पण बरोबर आपण कधीतरी फिरत असतो किंवा त्यांच्याशी बोलत असतो असं वाटतं अरे हा एकदम असा भोळा माणूस आहे. तर व्हॉट इज दॅट, अँड इट्स नॉट लॅक ऑफ नॉलेज किंवा हे नाहीये, काय म्हणतात त्याला, स्टुपिडिटी नाहीये, ती ती एक भावना येते कुठल्या तरी मित्राबरोबर. आणि एक एखादा आतल्या गाठीचा वगैरे म्हणू शकतो, इज अ एक्स्ट्रीम विच इज ऑब्विस. पण नॉर्मल माणसं पण असतात, ज्या नॉर्मल माणसाकडे बघून आपल्याला चांगली नॉर्मल माणसं असतात, चांगले फ्रेंड्स असतात आपले, जे भोळेत असं नाही म्हणणार आपण, किंवा किंवा काय म्हणतात इनोसंट आहेत असं नाही म्हणणार. तर ही काय, हाऊ डू वी डिफरन्शिएट दॅट इज समथिंग विच आय एम वंडरिंग अबाउट. सो जर काही विषय नसेल तर आपण डिस्कस करू शकतो, पण आधीचे विषय माझ्याकडे तर भरपूर बॅकलॉग आहे, सो तो पण आहे. सो हा व्हिडिओ मी थांबवतो इथंच.